पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आप्पाबळवंत चौकामध्ये प्रभात टॉकीजची स्थापना प्रभात फिल्म कंपनीचे डायरेक्टर्सनी केली. प्रभात फिल्म कंपनीला आपल्या स्वतःचं हक्काचं चित्रपटगृह असावं या उद्देशाने त्यांनी हे थिएटर चालू केलं. मला वाटतं प्रभात हा एक प्रभात गड म्हणून बघितला जातो पुण्यात, की इथे झेंडा प्रत्येक निर्मात्याने कुठेतरी एक फडकवणं गरजेचं असतं. कारण प्रभातला सिनेमा नाही लागला तर मराठी सिनेमा वितरितच नीट झाला नाही असे एक समज असते सगळ्यांची. कुठेतरी मी आज फिल्ममेकर म्हणून काही छोटं मोठं नाव आहे ते त्याचा बेस हे प्रभात थिएटर आहे. प्रभात सिनेमाने भरपूर यश दिले. माहेरची साडीने 127 आठवडे केले, ज्यामुळे आम्ही इंडस्ट्रीत अगदी घट्ट पाय रोवून उभे राहिलो. आमचे सगळे सिनेमे इथे जेव्हा लागतात तेव्हा आम्ही सुद्धा मागून येऊन लोकांचा प्रतिसाद पाहत असतो. आईपासून जन्म झाला प्रभातमध्ये आणि शेवटसुद्धा या व्यवसायात याच ठिकाणी अशा चित्रपटगृहात मी कायम काम करत राहावं, असंच वितरण करत राहावं. आपलंच नातं चित्रपटसृष्टीतल्या लोकांचंच फक्त प्रभातची आहे असं नाही बरं. प्रेक्षकांचं सुद्धा एक वेगळं नातं या प्रभात टॉकीजशी आहे. ते कुठेही दुसरीकडे जाणार नाहीत, फक्त प्रभातमध्ये येऊन चित्रपट पाहणार. '80च्या दशकानंतर मराठी चित्रपटांच्या निर्मितीत लक्षणीय वाढ झाली. आता गरज होती ती मराठी चित्रपटांसाठीच असणाऱ्या खास अशा चित्रपटगृहाची. आणि म्हणूनच दामले आणि पै यांनी प्रभातमध्ये केवळ मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि प्रभात मराठी चित्रपटांचे माहेरघर बनले.